त्या 17 फेब्रुवारीला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे श्री शिवाजी मंदिर दादर येथे दुपारी 4 वाजता. तर सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की तुम्ही या नाटकाला या, तुमचं निखळ मनोरंजन होईल याची जबाबदारी आमची. त्यासोबत माझ्या जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनी सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांना आमंत्रण आहे, तुम्ही या. बरं, मिस्टर 420 या नाटकाबद्दल मी नाही बोलत, हा बोलत फक्त मी एवढं सांगेन की करताना खूप मजा आली, धमाल आली. त्यांची एवढी छान नटमंडळी मला मिळाली, छान करताना मजा आली. बर्डन होतं कारण की डिरेक्शन करताना खूप बर्डन होतं, सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात, सगळ्याच गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं. पण त्यातूनही ह्या अशा चांगल्या मंडळींनी मला सपोर्ट दिला, ऊर्जा दिली, त्याच्यामुळे हे शिवधनुष्य मी खेळू शकलोय. आणि सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे अरविंद वसाळकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. यांचं आधीपासून दत्त विजय प्रोडक्शनचं आहे की नवीन कलाकारांना, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, आणि तशी संधी मला दिलेली आहे. हे माझं व्यावसायिक दुसरं नाटक. त्याचबरोबर डॉक्टर संदीप वंजारी आणि संजय कुमार ते नाही आहेत निर्माते, यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या नाटकावर पैसे लावण्यास तयार झाले. आणि हा सगळ्या गोष्टींचा सगळा भार मी माझ्या डोक्यावर घेऊन आता हे नाटक तुमच्यासमोर आणतोय, मिस्टर 420. तर हे नाटक बघायला सगळ्यांनी या. खूप धमाल, मजा, मस्ती आहे, फुल टू कॉमेडी नाटक आहे. आल्यानंतर तुमचं मनोरंजन होईल याची जबाबदारी आमची. त्याच्या पुढचं जे काय आहे थोडंसं 420 बनवतो, नाटकाबद्दल नाही सांगत आहे, हा सांगेल. अजून एक अभिनेता अजून एक आहे, स्वतःची ओळख नाही करून दिली, म्हणजे प्रदीप वेलोंडे. दोन्ही म्हणजे दोन्ही काम पण करतोय, दोन्ही भूमिका दुहेरी भूमिकेत आहे. आता लेखक बोलतील, कलाकार तर नेहमीच बोलत असतो स्टेजवर. ही सगळी डेअरिंग आहे ना मी दत्त विजय ह्या एका नावावर केलेलं आहे. त्यांचा आतापर्यंतचा पायंडा रेकॉर्ड आहे की फक्त मी एक देहवान नाटक ज्यामध्ये नीना कुलकर्णी आणि डॉक्टर गिरीश, मुक्ता बर्वे, स्मिता सरदे या लोकांना घेऊन केलं होतं. बाकी यदा कदाचित पासून ते आता मिस्टर 420 पर्यंत दत्तविजय प्रोडक्शननी नवीन मुलांनाच चान्स दिलेला आहे. नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, नवीन मुलं, जेणेकरून ती नवीन मुलं पुढे यावी. हा फक्त माझ्या मागचा पाहिजे आहे. आमचा पाया तुम्ही बघता आमचा पाया जेवढा भक्कम आहे त्याच्यामुळे आम्ही डगमळत नाही. आणि आता ते मला वाटतं ते समीकरण राहिलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही आता सैराट पासून जर बघितलं नाही, मी तुम्हाला एकंदर सांगतो की स्क्रिप्ट मध्ये चांगलं दम असेल, चांगलं डिरेक्शन असेल, कलाकार जरी नवीन असेल पण सादरीकरण चांगलं असेल, तर मला चॅनल न वापरता माउथ टू माउथ पब्लिसिटी मध्ये पण काही नाटकं जे इतकी उत्कृष्ट चांगलं करतात, मला वाटतं स्क्रिप्ट मस्त चांगली असली पाहिजे, दिग्दर्शन चांगलं असलं पाहिजे, नाटकाचे जे प्रमुख अंग आहेत ना ते चांगल्या पद्धतीने सांभाळायला गेलं तर नाटक लोकांपर्यंत पोहोचतं. तुला कळत नाही का? डोर बेल वाजत असते. अरे हो, बघतो. आलो. अरे ये प्रेमा, ये. अगं विष्णू बघितलंस का प्रेमा आले? ये बस. दिना, प्रेमा सॅड असतो. प्रेमा काय झालं प्रेमा? नमस्कार. सर्वप्रथम मी अरविंद घोसाळकर यांचं आभार मानतो, कारण त्यांनी माझ्या संवेदनेवर विश्वास ठेवला आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आभार मानेन डॉक्टर संजय वंजारी सरांचा. त्यांनी पण संहिता वाचन झाल्यानंतर त्यांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते प्रोड्युसर म्हणून पुढे आले. खरं तर प्रोड्युसर आणि आपले जे प्रोड्युसर आहेत त्याच्याशिवाय एक शक्यच होत नाही की बाबा तुम्ही लिहिता प्रत्येक लेखाड लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही या दोन व्यक्ती करत असतात, प्रोड्युसर. त्यानंतर मी आभार मानेन माझ्या डिरेक्टरचा की ज्याला माझ्या संवेदनेवर विश्वास होता म्हणून त्यांना त्या पद्धतीने निर्मात्यांसमोर ते प्रेझेंट केला आणि निर्माते पण तयार झाले त्या गोष्टीसाठी. त्यानंतर मी माझ्या सर्व कलाकारांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या संवेदनेवर विश्वास ठेवून
काम करण्यास ते रेडी झाले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं सॉरी, कारण की बरंच कापाकापी झाले. जरासं त्याने खूप असं पेशन्स ठेवून आम्हाला बोलला की होऊ दे, करू द्या. लिबर्टी दिली. 60 कोणाची अटॅक तर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, काही सगळ्यात लेखक पटावर सगळ्या गोष्टी असायलाच हव्यात असणे गरजेचं नाहीये. संवेदनेनुसार त्याच्यात बदल होणं खरंच गरजेचं आहे आणि ते बदल करत गेले. आणि खरं तर मी अजूनही ढवळाढवळ केलेली नाही आणि करणार आहे, कारण त्यांना चांगलं माहिती आहे, डिरेक्टरला चांगलं माहिती आहे की प्रेक्षकांना काय करायला हवं आणि ते त्यांनी त्याच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी खूप उत्तम कामं केलेली आहेत. अवश्य या नाटक बघायला तुम्हाला नक्की आवडेल. तुमचं भरपूर मनोरंजन करणारं हे नाटक आहे. ते नाटक माझं लेखक म्हणून माझं जरी असलं तरी खऱ्या अर्थाने हे सगळ्यांचं नाटक आहे, कारण त्याने ते आपलंसं करून त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत ते लोक घेत आहेत, सगळे सहकारी, त्या मेहनतीचा चीज त्याच वेळी होईल त्यावेळेस तुम्ही प्रेक्षकगृहात याल. आणि टाईपच आहे, तर याच्यामध्ये गुंतागुंत आहे आणि त्या गुंतागुंतीमधून घडणारं नाट्य आहे, तर त्याच्यातून घडणारा विनोद आहे. आज आपल्या सगळ्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही? हो. तुम्ही दोघं सोबत आहात, पण राजा प्रेम आहे बघ. अरे तू काळजी नको करूस. हे पण टेन्शन घ्यायचं नाही, आपले पण चांगले दिवस येणार असं सांगितलेलंच आहे. स्माईल. नमस्कार, मी डॉक्टर संदीप मंजारी. जवळजवळ 22 वर्ष झालं सरकारी खात्यामध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून काम करतो. आतापर्यंत स्पर्धात्मक नाटकं जी असतात, म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा असतील, आमच्या डिपार्टमेंटल स्पर्धा असतील, कामगार कल्याण असतील, हौसी रंगभूमी असेल, इथे सातत्याने एक दिग्दर्शक आणि एक नाट्य कलाकार म्हणून काम करत आलो. आणि मग हौस पैडायची म्हणून काही मराठी डेली सोप्स म्हणतात, त्याच्यामध्ये अनेक डेली सोप्समध्ये पण काम केलं. गेल्या 2 वर्ष म्हणजे अरविंदचे जे मोठे भाऊ आहेत दत्ता, त्यांनी हे दत्त विजय सुरू केलं, त्यांचं ते आमच्याच डिपार्टमेंटचे एक्स एम्प्लॉई असल्यामुळे अनेक वर्षांपासून त्यांचा सहवास होता. पण प्रत्येक गोष्टीला की योग लागतो ना, तसं अनफॉर्च्युनेटली दत्ताबरोबर काम करण्याचा कधी योग आला नाही. आम्ही बऱ्याचदा ठरवल्या गोष्टी की हे करू ते करू, पण काही मटेरियलाइज झालं नाही. पण फॉर्च्युनेटली गेल्या 2 वर्ष झाले आमच्या डिपार्टमेंटचे नाटक डिरेक्ट करण्याची जी आहे ती संधी प्रदीपला मिळाली आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा प्रदीपची ओळख झाली. आणि मग जाणवलं की खरोखर दिग्दर्शनाचा जो भाग असतो, तो जो गाभा असतो नाटकाचा, किती समर्थपणे ते पेलतात. काही जागा ज्या काढल्या जातात, म्हणजे आम्ही आमच्या आधीच्या दिग्दर्शकांकडनं शिकलो की काढल्या जातात, की नाटक स्क्रिप्ट बघितली तर प्लेन वाटते आणि मग हातात दिल्यानंतर वाचताना वाटतं याच्या स्क्रिप्टमध्ये काहीच नाही, पण ती म्हणजे तो चिखल असतो. त्या चिखलाला एक मूर्तिमंत रूप देण्याचं काम जे आहे ना, ते काम दिग्दर्शकाचं. आणि मला वाटतं प्रदीपने ते काम आमच्या दोन्ही नाटकांमध्ये इतकं चांगल्या पद्धतीने केलं की त्याच वेळेस ठरवलं होतं की यापुढे जर योग आला तर डेफिनेटली प्रदीप बरोबर काम करेल. आणि तो योग आला. मग प्रत्येक गोष्टीला योग लागतो. आपण निमित्त मात्र असतो आणि करता करविता हा वेगळाच असतो. त्याची अनुभूती आणि प्रचिती या नाटकाच्या निमित्ताने आली. सगळं जुळून आलं. मी स्क्रिप्ट वाचली पण नव्हती. मला विश्वास होता प्रदीपवर, मला विश्वास होता अरविंदवर. आणि न वाचता मी म्हटलं की ठीक आहे, नाटक आपण करूया, जिथे कमी पडेल तिथे आम्ही मदत करू. आणि त्या माध्यमातून मग सहनिर्माता म्हणून माझी एक नवीन ओळख झाली आणि प्रदीपने चान्स दिला म्हणून एक कलाकार म्हणून पण मी ते काम करतो. या नाटकाबद्दल सांगायचं, जरी मिस्टर 420 असलं, मी सुरुवातीपासून माझा एक कॉन्सेप्ट होता, म्हणजे नाट्य स्पर्धा करताना पण जी स्क्रिप्ट निवडायची ती अशी निवडायची की प्रेक्षकांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे, तो गाभा आहे. मनोरंजन हा प्राईम फॅक्टर आहे जो लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. पण ते देताना केवळ काही करायचं म्हणून नाही, तर एक चांगलं निखळ सकस मनोरंजन झालं पाहिजे. आणि जाता जाता प्रेक्षक जे आहे काहीतरी सामाजिक संदेश घेऊन गेला पाहिजे. हे आतापर्यंत मी हे समीकरण पाळलं, हा नियम मी सातत्याने पाळला. मी आतापर्यंत नाट्य स्पर्धेमध्ये जेवढी नाटकं केली, मी स्क्रिप्ट निवडताना ते निवडलीच की लोकांचं मनोरंजन मुख्यतः, पण जाता जाता एक सोशल संदेश की जाता जाता काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, पॉझिटिव्ह काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि या नाटकाच्या निमित्ताने मला ते मिळालं की प्रेक्षक बसल्या आणि महत्वाचं असं आहे की लहान मुलांपासून वयस्कर म्हणजे संपूर्ण सहकुटुंब तुम्ही येऊन हे नाटक एन्जॉय करू शकता. मुलं पण खळखळून असतील, आपल्या घरातले सिनियर सिटीजन आहे ते पण आनंदाने मनसोक्त असतील आणि जाता एक सोशल संदेश घेऊन जातील. ही गॅरंटी आमची आहे. आणि आम्ही प्राणपणाने याच्यामध्ये जीव ओतलाय आणि आम्हाला प्रामाणिकपणे काम करताना इतकी मजा आली आहे की त्याच्यावरच आम्हाला अनुभूती आहे की तुम्हाला पण तेवढीच मजा आहे.
मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षकांना विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही सहकुटुंब हे नाटक बघा. तुमचा प्रत्येक दिलेला पैसा ना पैसा वसूल होईल ही आमची गॅरंटी. धन्यवाद. आता कोण आलं? आलो 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 आलो. मला असं वाटतं राजा आहे, त्याला नका जावंच विचार. एक काम कर, तू जा तू जा तर सरप्राईज होईल. जा. हो 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 आलो आलो. नमस्कार, माझं नाव दक्षता कृष्णकुमार जोईल. तुम्ही मला याआधी झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत निशी हे पात्र मी साकारत होते. व्यावसायिक नाटक माझ्यासाठी पहिलं आहे. खूप भीती वाटतेय आणि एक जबाबदारी वाटतेय भीतीपेक्षा, मला असं वाटतं. कारण मला नेहमीच असं वाटतं की मीडियम कोणतंही असो, एक कलाकार म्हणून तितकंच खरं उतरणं आणि प्रेक्षकांना आपलं वाटावं असं कॅरेक्टर उभं करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मी ती माझ्या डिरेक्टरच्या माध्यमातून, माझ्या प्रोडक्शन म्हणजे माझं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांच्या माध्यमातून, लेखक असू दे आणि माझे सहकलाकार यांच्या सोबतीने पेलण्याचा मी प्रयत्न करतेय. कॅरेक्टर बद्दल सांगेन, मी प्रेमा नावाचं कॅरेक्टर करतेय. खूप मला कॅरेक्टर वाचूनच मजा आली करण्यात, म्हणजे मला करायचंय असं मला वाटलं. हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातलं आजूबाजूला दिसणारं कॅरेक्टर आहे प्रेमा. आपलं वाटेल अरे हा हे खरंच ही खरी गोष्ट आहे, ही मी अशी होते. म्हणजे ज्यांचं आता वय झालंय किंवा ज्यांचा संसार आता करून झालाय त्यांना वाटेल अरे मी सेम हे असंच करत होते. आता ते काय आहे ते तुम्ही प्लीज नाटक बघायला या, तुम्हाला अगदीच कळेल. फन फॅक्टर आहे आमच्या नाटकात, गमती घडतायत, काही ना काहीतरी घडत जात आहे. सरप्राईज करतंय तुम्हाला नाटक. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अंकात तुम्हाला सरप्राईज करते. अरे आयुष्यपद आता काय होणार, शिट हे नाही व्हायला पाहिजे होतं. ह्या ज्या नॉर्मल रिॲक्शन आहेत ह्या तुम्हाला सतत येत आहेत. आणि गमतीचा भाग असा की प्रत्येक जण ना म्हणजे इंडिव्हिज्युअल दिसतंय, म्हणजे इथे कोणी लीड नाहीये. प्रत्येक जण, प्रत्येक कॅरेक्टर लीड आहे आणि प्रत्येक जण तेवढ्या मेहनतीने सगळं आपलं कॅरेक्टर निभावण्याचा प्रयत्न करतोय. मला काम करताना फार मजा आली. म्हणजे आता ते तुम्हाला त्या प्रयोगाच्या दरम्यान तुम्हाला कळेलच आम्ही काय मजा करतोय. बॅकस्टेजला आम्ही फार मजा करतोय आणि शिकतोय. म्हणजे माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे मी शिकतेय, शिकत राहायचंय मला. आणि अर्थात रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचंय. त्यामुळे मी सगळ्यात आधी माझी सुरुवात झाली शाळेत नाटकात गॅदरिंग मध्ये. आणि मी साठे कॉलेजची आहे, तर मी साठेत एकांकिका स्पर्धा करायचे. 11वी ते 15वी मी एकांकिका, माझं थिएटरचं बॅकग्राऊंड आहे पूर्ण. मी कुठलंही प्रशिक्षण किंवा काही घेतलेलं नाहीये. त्यानंतर मग महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रियालिटी शो करत होते आणि मग सिरियल सुरू झाली. त्यामुळे तसं थिएटरचं बॅकग्राऊंड आहे. आणि सिरियल नंतर म्हणजे मी म्हणतात ना मॅनिफेस्टेशन कसं असावं, म्हणजे देवाची कृपा आहे, खरं तर समर्थ कृपा आहे की मला सिरियल नंतर नाटक करण्याची फार इच्छा होती. मला परत मी एकांकिका स्पर्धेला जायचे. मला जेव्हा युनिट गॅप असायचं सिरियल मधून तेव्हा मी एकांकिका स्पर्धेला जायचे, नाटक बघायला जायचे. आणि तेव्हा मला परत आता करायला मिळतंय नाटक. मला भीती होती या गोष्टीची की नाही म्हटलं तरी अख्खा प्रवेश आणि पूर्ण स्टार्ट टू एंड आपण असणार आहोत. पाठांतराची भीती होतीच, पण मला कळलंच नाही. तेच म्हणते ती प्रोसेस अशी आता करायचंय असं नाही झालं. कारण तुमची टीम जर तगडी, मला हे कळलं की जर तुमची टीम तगडी असेल ना तुम्हाला ते काय म्हणतात ती नौका पार होते. आणि मला असं वाटतं मी तो प्रामाणिक प्रयत्न करतेय. पाठांतर झालं, मजा येते आता करायला. माझी एंट्री कधी आहे, अच्छा आता माझी एंट्री आहे, असं होतंय ते. त्यामुळे मजा येते. थोडंसं आधी मला वाटलं चॅलेंजिंग, जसं तुम्ही म्हणालात की सिरियल हे माध्यम वेगळं आहे किंवा नाटक हे माध्यम वेगळं आहे, पण मला करायचं होतं ना ते इथनं, त्यामुळे ते होतंय. हे काय रे? अरे काय आंधळा आहे का रे? अरे केक ठेवला दिसत नाही तुला? हो, हा केक तू आणलास? हे झाल्या केक आणायची पण लायकी नाही असं वाटतं तुला? मग तसं नाही रे, तसं नाही. पण आज काय विशेष, म्हणजे केक आणायचं कारण काय? तू माणूस आहे का भूत आहे? बाबा मी भूत आहे. काय ते सांग. अरे सोनऱ्या,
अरे आपल्या सगळ्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही मला सांग. ओ तुझ्या लक्षात आहे का? वा 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 वा. नमस्कार, माझं नाव अक्षय पाटील. दत्त विजय प्रोडक्शन सोबतचं माझं हे पहिलं नाटक आहे. याआधी मी व्यावसायिक नाटक केलं आहे, ऑर्थोडॉक्स मधली आम्हाला करायचं. सो दत्त विजय प्रोडक्शनचं मुळातच नाव खूप मोठं आहे. मराठी नाट्यसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक गाजलेले नाटकं ज्यांचे हजारो प्रयोग झाले त्याची निर्मिती दत्त विजय प्रोडक्शन मधून झालेली आहे. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की दत्त विजय प्रोडक्शनचं नाटक येत आहे, त्यानंतर लेखक आणि मग दिग्दर्शक या सगळ्यांशी ओळख बोलणं झालं. हे ठरवलं की करूयात, कारण काय गेली 2-3 वर्ष मी सिरियल मध्ये देवांच्या भूमिका करतोय. ज्ञानेश्वर माऊली माझी सिरियल चालू होती. सो मला असं झालं की काहीतरी वेगळं मला मिळेल आता या कॅरेक्टरमध्ये किंवा या नाटकामध्ये. सो म्हणून हे नाटक मी निवडलं. कमाल आहे नाटक, विनोदी आहे, मला सगळ्यांना आवडेल. आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर एक बेफिकीर माणूस आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. आपल्या प्रत्येक मुलांच्या ग्रुपमध्ये एखादा मुलगा असा असतो त्याला काही काम करायचं नसतं, त्याला निवांत राहायचं असतं. कोणी सांगितलं अरे बाबा काम कर तर नसतं करायचं, बिझनेस कर तोही करायचं नसतं. मग काय करायचं असतं तर याला मित्रांच्याकडूनच पैसे घेऊन, रात्र पाहुण्यांच्याकडून पैसे घेऊन, नातेवाईकांच्याकडून पैसे घेऊन फक्त घरी बसून जगायचं असतं. बाकी याच्या आयुष्यात काही मोटिव्ह नसतं. आणि अशा माणसासोबत आपण राहत असताना एखाद्या दिवस त्याचा आपल्याला फोन येतो आणि आपण तिथे पोस्ट करून आपल्याला कळत करतो त्याने फार मोठा घोळ घातलाय आणि आपण पण त्याच्यात अडकलो. सो असा 420 माणूस प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असतो, आपल्या आसपास आहे. असाच हा माणूस आहे, त्याचं नाव राजा आहे. तो राजासारखाच आहे. तुम्ही नक्की बघायला आहे की तो काय करतोय, कशा पद्धतीने त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कशा पद्धतीने तो 420 बनवतोय. पण एक गोष्ट आहे, आम्ही फक्त नाटकामध्ये 420 बनवतोय. विनोदाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला 420 बनवणार नाही. निखळ मनोरंजन होणारी गॅरंटी आमची. बरं मला एक सांग, प्रेमा कुठे? हे हो हे बरं ऐकून या, मी जरा प्रेमाकडे जाऊन येतो. काय सकाळपासून बिचारी वाट पाहून थकली असेल प्रेमाची. अरे मग तू तिच्यावर एवढं प्रेम करतो, तिची काळजी घेतोस, तिला त्रास का देतोस? त्रास नाही रे दिन्या. दिन्या मला पण वाटतं की तिला ना सगळी सुख देता यावी, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता याव्यात. माणसाला नशीब मला साथ देत नाही, त्याचा मला त्रास होतो जास्त. अरे मग काम धंदे कर ना जरा. काय छोटे छोटे उद्योग करून ना माणसं मोठे उद्योग करायला सुरुवात करतात. छोटे आणि मोठे लोकांनाच करू दे, आपल्याला नाही जमणार. मग काय करणार आहेस? घरी बसून राहणार आहेस? आहे ना, ही कधी आली? नाही, मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला नाही ऐकायचं. अरे आजचा दिवस तरी नका रे भांडू. ए विष्णू लवकर राहिले बघ कोणाला. नमस्कार, मी भूषण गाडी. 2 वर्षांनी परत योग आला नाटक करण्याचा दत्त विजय प्रोडक्शन मध्ये. त्याआधी सिरियल मध्ये चालू होती तो भेटशी नव्हे सोनीवर, आणि आता पिंगा पण चालू आहे. पिंगा गोपुरी पिंगा कलर्सवर. 2 वर्षांनी मला पुन्हा एकदा फोन आला की आम्ही नवीन नाटक करतोय. कुठलं? मिस्टर 420. अरे बोल वा, गावातच गंमत आहे मिस्टर 420. तर ठीक आहे. डिरेक्टर आमचे प्रदीप वेलुंडे, लेखक आमचे जगताप सर, यांची नावं समजली मला. बोल वा मजा आहे. नंतर माझी टीम म्हणजे दक्षता, अक्षय, निकिता, प्रदीप सर, वंदरी सर, हे माझे को-आर्टिस्ट आहेत. खूप धमाल येते काम करायला याच्यासोबत. आणि कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर दिन्या नावाचं, नावाच कळलं असेल दिन्या, बिचारा गरीब कॅरेक्टर आहे ते नावाप्रमाणे. तर खूप पिचलेला माणूस बोलू शकतो आपण त्याला. आणि संसारामध्ये अडकलेला, मित्रांमध्ये अडकलेला, त्याचे प्रॉब्लेम्स सगळे समजून घेणारा ते कॅरेक्टर आहे. आणि धमाल आहे नाटक. प्रेक्षकांना मी फक्त विनंती करू शकतो की कृपया करून प्लीज 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 सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन हे नाटक एन्जॉय करा. बस, धन्यवाद. बरं सकाळपासून कुठे होतास? जरा पैशांची अरेंजमेंट करायला गेलो. मग झाली का अरेंजमेंट? छे, आपल्याला कोण पैसे देतात? हो, तुला कोण पैसे देणार? किती जणांचे तू पैसे घेतलेलेस? हो ना, शिव्याशप पण घेतोयस. अरे बाबा काम धंदा कर, मुलाबाळाची जबाबदारी आली ना अंगावर. दिवस खूप चांगला आहे. सकाळ सकाळी लेक्चर देणार असेल तर मी चाललो. चुकलो. बस 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 बस, काही म्हणू नकोस. हा गप्प बस, एकदम गप्प. या इकडे. हॅपी अॅनिव्हर्सरी मित्रा. धन्यवाद. केक कोणाला गंडून आणलास? तुला. अरे म्हणजे काल तुझ्याकडून 500 रुपये नाही का घेतले, त्याच्यातून हा केक आणला. ते ज्योतिषाला द्यायला घेतलेस ना त्याला? अरे ज्याला स्वतःच भविष्य माहित नाही तो काय आपलं भविष्य घडवणार? चल चल. नमस्कार, मी निकिता दिनेश सावंत.
मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये, सिरियल्स आणि तसंच नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत. दत्त विजय प्रोडक्शन कडून पहिलं नाटक माझं लपवाछपवी आणि त्यानंतर आता हे दुसरं मिस्टर 420. या नाटकामध्ये मी जी भूमिका करते आहे ती भूमिका खूप मस्त चॅलेंजिंग भूमिका आहे माझ्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच असं कॅरेक्टर साकारत आहे आणि खूप एक चुलबुली कॅरेक्टर, खूप छान माझ्या कॅरेक्टरमध्ये छान एक मॅडनेस आहे, इनोसंट आणि खूप रोमॅन्टिक असलेली ही माझी भूमिका आहे. तर ही भूमिका काय आहे, हिचं नाव काय आहे, हे सगळं जर बघायचं असेल तर मिस्टर 420 हे नाटक नक्की बघायला या. मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुमचं खूप म्हणजे आपण नॉर्मल लाईफमध्ये खूप स्ट्रेसफुल जगत असतो, तर स्ट्रेस फ्री होण्यासाठी 2.5 तास फक्त आम्हाला द्या. 2.5-3 तास तुमचे आम्ही निखळ मनोरंजन नक्की करू. आम्ही तयारी केली आहे तेवढी, आम्ही खूप छान जय्यत तयारी करून उतरतोय, तर तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक संतोष जगताप सर यांनी खूप छान हे मिस्टर 420 हे नाटक लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शन प्रदीप वेलोंडे सर यांनी सुद्धा खूप छान दिग्दर्शन केलं आहे. या सगळ्यांचं कौतुक तुम्ही नक्की करणार याची मी गॅरंटी देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप छान को आर्टिस्ट म्हणजे भूषण सर यांच्यासोबत मला काम करायला मिळत आहे, अक्षय पाटील आहे, दक्षतासोबत मला काम करायला मिळत आहे, संदीप सर आहेत आणि प्रदीप सरांसोबत, या सगळ्यांसोबत मी खूप काही शिकते आणि मी काय शिकले आणि काय मज्जा करते, काय छान आम्ही नाटक करतोय हे बघण्यासाठी मिस्टर 420 हे नाटक नक्की बघा. राजा आलं. नमस्कार, मी महेश देशमाने, या नाटकाचं संगीत दिग्दर्शक. नाटक धमालच आहे, त्याच्या धमालला अपलिफ्ट करायचा मी प्रयत्न केलाय, तर नक्की या नाटक बघा. संगीताबद्दल तुमचं जे काय असेल ओपिनियन ते नक्की द्या. माझं हे दुसरंच नाटक आहे. पहिलं नाटक मी दादांबरोबरच केलं होतं लपवाछपवी, सेम रायटर डायरेक्टर, त्यांनी मला परत चान्स दिलाय, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि धमाल नाटक आहे, नक्की या बघा. एक टायटल ट्रॅक आहे आपला, एक गाणं आहे मध्ये रोमॅन्टिक आणि बॅकग्राऊंड स्कोर. सगळ्या प्रेक्षकांना एकच कळकळीची विनंती आहे की आम्ही सगळे नव्या जमान्याचे कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आम्ही एक तुमच्यासाठी एक छान नाटक घेऊन येतो. तर आम्हाला सगळ्यांनी शुभ आशीर्वाद देण्यासाठी नक्की या आणि आमचं नाटक भरघोस प्रतिसादात किंवा हुसफुलच्या पाठ्याला एवढीच मी विनंती.